चुकीचा असतो असं सांगितलं जातं. पण एक असा माणूस आहे ज्याने इगो हर्ट झाला म्हणून एक सर्वात सक्सेसफुल बिझनेस उभा केला. गोष्ट आहे एका माणसाची. त्याचा एक साधा ट्रॅक्टरचा बिझनेस होता. त्या माणसाने एक फरारीची गाडी घेतली, पण त्याला गाडी मधल्या काही गोष्टी आवडल्या नाही आणि काही चुका दिसल्या. तर त्याने फरारी मध्ये जाऊन या गोष्टी सांगितल्या. पण एन्जो फरारी म्हणजे फरारीच्या ओनरने त्या मालकाला तोंडावर सांगितलं, तुम्ही हा ट्रॅक्टरच बनवा, आम्हाला गाड्या कशा बनवायच्या हे नका शिकू. आणि ही गोष्ट त्याला हर्ट झाली, त्याच्या इगोवर आली. त्याने फरारी मधल्या चुका सुधारून स्वतःचे काही मॉडिफिकेशन केले आणि चक्क स्वतःची स्पोर्ट्स कार बनवली. हे म्हणजे तसं झालं. बघतोयस काय रागानं ओव्हरटेक केलं वागानं, ज्या गाडीने पुढे जाऊन फरारीला पण मागे टाकलं. त्या ब्रँडचं नाव होतं लॅम्बोर्गिनी. ज्यावेळी फरारीवाल्याने त्यांचा अपमान केला त्यावेळी त्यांनी फरारीवाल्याला शिव्या दिल्या असत्या, पण त्यांनी असं केलं का? तर नाही. त्यांनी त्यांच्या ऍक्शन शोधून जग हादरून टाकलं. म्हणून तुमच्या इगोवरती कोणती गोष्ट येत असेल ना, तर त्यांना आपल्या सक्सेस मधून अशा गोष्टी करून दाखवा की पुढच्या वेळेस आपल्याबद्दल चुकीचं बोलण्याआधी ते 1000 वेळा विचार करतील.